हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण पाहता लोचनी सुख झाले हो साजन सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो हो
सुकृताची जोडी विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे पाप रखुमा देवी वार पाप रखुमा देवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय
रे मना राहे शंका फळे एका स्वामीच्या फळे एका स्वामीच्या फळे एका स्वामीच्या बोलविले बोले बोला बोले बोल बोलविले बोले बोला बोलविले बोले बोल बोलविले बोले बोला धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल बोलविले बोले बोला धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध तुका म्हणे नये आम्हा पडे कामा गवाळा पडे कामा गवाळा पडे कामा गवाळा तुका म्हणे नये आम्हा पुढे काम गवाळा पडे काम गवाळा पुढे काम गवाळा बोलविले बोले बोला 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 धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध बोलविले बोले बोले धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध धनी विठ्ठल सन्निध पार घुमाई
धनी विठ्ठल हे ना उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. बोलविले बोले बोल, धनी विठ्ठल सन्निध. तरी मना नाही शंका, तरी मना नाही शंका. बळे एका स्वामीच्या, बोलविले बोले बोल.
सन्निध तुका म्हणे नये आम्हा पुढे का मागा बाळा बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध समचरण सरोजं सान्द्रनीलम्बुदाभ जगन विहित पाणिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसी माला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जिओधराथावतारं कलांकांकति ज्योतिकामोदि वक्त्रम् खलानिशवादापनोदानदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवांची आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया सचिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः श्रीकृष्णाय वयं नुमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या वारकरी संता मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या हे पायावरिया वारकरी संतांच्या आणि बोल मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हो वारकरी संतांच्या हो मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या उजळावया आलो वाटा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वाधिकारी विश्वप्रिय साधू संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू गाथारूपी पंचम वेद निर्माण करणारे अखिल विश्वाचे परमार्थ प्राण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगणारा सुंदर असा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने सर्वांना जरी परिचित असलं तरी सुद्धा आपल्या सर्वांचे ज्या स्वामींच्या कृपेने आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते त्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा याचा 14वा वर्धापन दिन आणि त्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त हा सुरू असलेला 14 वर्ष अखंड रीतीने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प हे माझ्यासारख्या पामराकडे आलेलं आहे. ही माझं महत्भाग्य समजते कारण स्वामींवर असलेली निष्ठा भक्ती याचं आपल्याला दररोजच किंवा क्षणाक्षणाला त्याची अनुभूती येत असते आणि तेच आपल्याला भक्ती करण्याकरिता आपल्याला त्यांच्या चरणावर जाण्याकरिता अधिकाधिक आपल्याला त्याने ऊर्जा मिळते आणि त्याच ऊर्जेची त्या भक्तीची त्या प्रेमाची आणि त्या कृपेची अनुभूती घेऊन आपण ह्या सर्व मार्गाने वाटचाल करत असतो. आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्वांनी एखादा सप्ताह करणं अखंड हरिनाम सप्ताह करणं एवढं सोपं नाही. 7 दिवस चालणारा हा नामजप भगवंताचं हे जे कार्य आहे त्यामध्ये प्रत्येक एकाने कुणीतरी करणं हे सोपं नव्हे. एकल्याचा नवे खेळ मनोनी मेळ मिळविला तर या ठिकाणी आणि किंवा ही एकच जागा आहे माऊली
जिथं सर्वांनी या, कोणालाही इथे दुजाभाव केला जात नाही. इथे येण्याचं प्रत्येकाला अधिकार आणि प्रत्येकाला तेवढंच प्रेम मिळणारं ठिकाण म्हणजे अध्यात्म आणि परमार्थ आहे. आणि ही जोड घेऊन आपण हा अखंड हरिनाम सप्ताह करत आहात. यामध्ये प्रत्येकाचा काही ना काहीतरी खरीचा वाटा आहे आणि उत्तम रीतीने आपण या सेवेचं या भव्य दिव्य नियोजन केलेलं आहे. या नियोजनात माझ्याकडे किंवा मला तुमच्या दर्शनाचा योग असा की दत्तकला शिक्षण संस्था, त्या संस्थेचे सर्व माया मॅडम झोळ आणि रामदास सर झोळ यांच्या माध्यमातून मला खरं तर तुमच्या दर्शनाचा किंवा हे महत्भाग्य प्राप्त झालेलं आहे. जास्त बोलत नाही, पण मला आवर्जून एका ठिकाणी हे नमूद करावं वाटतं की क्षेत्र कुठलंही असो, परंतु सरांचं आणि मॅडमचं आम्ही पहिल्यापासून पाहत आहोत की त्यांनी फक्त स्वतःपुरता विचार न ठेवता आपल्या खेडोपाड्यामध्ये, आपल्या भागामध्ये त्यांनी जी उणीव आहे आणि जी माझा गरीबातला गरीब विद्यार्थी कसा पुढे जाईल आणि शिक्षण त्याला कसं भेटेल याचा एकदम हेतुपूर्वक विचार करून आपल्या या भूमीतल्या किंवा या परिसरातल्या त्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण भेटावं ही जिद्द मनामध्ये घेऊन त्यांनी एवढं मोठं हे शिक्षणाचं ज्ञानगंगा आपल्यासाठी वाहिलेली आहे. आणि अधिकाधिक पुढच्या भविष्यामध्ये इथे येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, मी सांगत हे होते की समाजामध्ये अशी माणसं फार कमी भेटतात ज्याचा स्वतःपुरता विचार नसून हा विस्तृत विचार करणारी, अनेकांचं कसं भलं होईल हा विचार करणारी माणसं असतात. आणि त्यामधीलच एक सर आणि मॅडम आहेत. कारण मला हे सांगावंसं वाटतं, सध्या आत्ताच्या युगामध्ये शिक्षणाशिवाय मोठं दुसरं कुठलंही गोष्ट नाही. आणि ते शिक्षण अगदी लांब न जाता आपल्याला जवळात प्राप्त व्हावं किंवा या प्रत्येक विद्यार्थ्याला ते उत्तम शिक्षण मिळावं याकरिता ही ज्ञानगंगा या ठिकाणी वाहिलेली आहे. आणि मला अधिकाधिक खात्री आहे याचं स्वरूप अधिकाधिक विस्तृत होणार आहे आणि त्या प्रत्येकाला त्याचा लाभ हा होणार आहे. म्हणून मला या गोष्टीचा फार अभिमानाने सांगावंसं वाटतं की मला त्यांची साथ मिळालेली आहे, मला त्यांची संगत मिळालेली आहे, मला त्यांचं मार्गदर्शनही मिळालेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत. आणि असंच त्यांचं अनेक विद्यार्थ्यांकरिता कार्य आहे, त्याबद्दल मला अत्यंत त्यांचा अभिमान आहे. म्हणून एक गोष्ट की यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला किंवा त्यांच्या प्रेमामुळे मला इथे पुन्हा तुमच्या दर्शनाचा योग आला. तसेच तुम्ही सर्व गावकरी असतील, या ठिकाणचे आयोजन करता, नियोजन करता, समोर बसलेले माझे सर्व श्रोते हे अगदी वयाने मोठे आहेत, ज्ञानानेही मोठं आहेत, तुमचा अनुभव फार मोठा आहे. तुमच्या सगळ्यांच्या समोर मी अगदी लहान आहे, परंतु माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेन. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगतात. हे कशा प्रकारे, तर संत कशाकरिता आले किंवा येतात तर सांगतात, उजळा वया आलो वाटा, वाटा दाखवण्याकरिता आणि या जनाचं कल्याण करण्याकरिता संत आले. मग संत आल्यानंतर जे संत बोलतात, जे आपल्याला सांगतात ते बोलविणारा जगद्गुरु तुकोबरा सांगतात, बाबांनो आम्ही बोलत नाही, आमच्याकडून बोलवणारा कुणीतरी आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. धनी विठ्ठल सन्निध. मग मनामध्ये शंका घेण्याचं कारण,
नाही, कारण आम्हाला जे बोलण्याला बळ आलेलं आहे किंवा आम्ही ज्या बळावर बोलतो आहे तो आमचा स्वामी पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या स्वामीच्या बळावरती आमच्या बोलण्याला बळ आलेलं आहे आणि वजन आलेलं आहे. मग तुकोबराय सांगतात, या अध्यात्म मार्गामध्ये नेणारा आम्ही ज्या मार्गाने नेत आहोत किंवा संत मंडळी ज्या मार्गाने तुम्हाला परमार्थाची किंवा पांडुरंग परमात्म्यापर्यंत जायची दिशा दाखवतात, तिथे येर गबळ्याचं काम नाही. तिथे काय आहे, तिथे फसवणूक नाही, तिथं खरा आणि उत्तम आणि निष्ठेचा मार्ग आहे. म्हणून इथे गबाळाचे काम नाही, अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला जगद्गुरु तुकोबराय संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन करतात, इथपर्यंत आपल्याला समजलं. परंतु या मृत्यू लोकामध्ये जन्माला येत असताना जीवही जन्माला येतो, संतही अवतार कार्याला येतात आणि देवही अवतार कार्याला येतो. बरं, प्रत्येकाचं येण्याचं कारण वेगळं आहे, बरोबर का माऊली? प्रत्येकाचं येण्याचं कारण हे वेगळं आहे. देवाला आणावं लागतं, संत हे आपोआप मनाने येत असतात आणि जीवाला इच्छा नसली तरी इथं यावंच लागतं, बरोबर? पहिली गोष्ट, देवाला आणावं लागतं. मायबाप देव सहजासहजी येत नाही. देव केव्हा येतो? त्याला आणावं लागतं. केव्हा येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो परमात्मा येत असतो, तो कशा करता? अधर्म वाढीस चाललाय आणि आता धर्माचं रक्षण करण्याकरता तो परमात्मा धर्म रक्षावया अवतार धर्मरक्षावया अवतार घ्यायचे. धर्मरक्षावया अवतार घ्यायचे. अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्मरक्षावया अवतार घ्यायचे. धर्मरक्षावया अवतार घ्यायचे. धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीचे भक्तजन, आपुल्या पाळीचे भक्तजन अमरुतीसाठी जन्म चोरियले. अमरुतीसाठी जन्म चोरियले. आपुल्या पाळीसी भक्तजना, आपुल्या पाळीसी भक्तजना अमरुसीसाठी जन्म सोडिले. अमरुसीसाठी जन्म धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भक्तांचं रक्षण करण्याकरिता आणि धर्माची स्थापना करण्याकरिता परमात्मा अवतार कार्याला येतो, पण देवाला आणावं लागतं. दुसरं, संत. संत हे स्वतःहून येत असतात. संत हे स्वतःहून येतात, जीवाला मात्र यावंच लागतं. महाराज, एवढं सगळं या संसारामध्ये भोगल्यानंतर आज मंडपामध्ये बसलेला माणूस प्रत्येक एक ना एक दिवस म्हणला असं, देवा पुढचा जन्म नको रे बाबा. हा, बरं, हे ऐकणार आहे का कोण? बरं, यानुसार होणार आहे का? बरं, आम्ही म्हणलो आता संसाराला वैतागलेलो आहे, बरोबर का? आता आम्ही संसाराला वैतागलो, देवा पुढचा जन्म काही नको. नाही होत, नाही होत. का? जीवाला मात्र यावंच लागतं, काहीही असो. कारण जीवाचा जन्म हा प्रारब्धाधीन आहे. जे जे काही कर्म केलेलं आहे त्यानुसार आपला जन्म ठरणार आहे. जन्माईने घडे वासनेचे मूळ. या आपल्या वासना किंवा आपल्या ज्या इच्छा आहेत त्यानुसार जन्म हा ठरला जात नाही, तर तो कशामुळे? प्रारब्ध कर्मांच्या
प्रारब्धाच्या अधीन हा आपला जन्म असतो. म्हणून जीवाला इच्छा नसली तरी जन्माला यावं लागतं. कारण या ठिकाणचे भोग भोगल्यानंतर कुणाची इच्छा नाही येण्याची, परंतु तरी यावं लागतं. हे कसं आहे महाराज, एखाद्या ठिकाणी कोर्टामध्ये खटला चालू आहे, बरं त्यामध्ये 3 प्रमुख कोण असतात? एक आरोपी, दुसरं वकील आणि तिसरं न्यायाधीश. बरोबर? कोण कोण? 3 मुख्य. एखाद्या खटला जर चालू आहे त्यामध्ये आरोपी, जो काही वकील आहे तो वकील आणि न्यायाधीश. तर यामध्ये असं आहे साम्य की या ठिकाणी न्यायाधीशाला आणावं लागतं. वकील हे स्वतःहून येत असतात न्याय निवाडा करण्याकरता. बाबा तुम्हाला वकील हे स्वतःहून येत असतात. जीवाची इच्छा नसली तरी यावं लागतं. तसंच आरोपीची काही इच्छा असते का बाबा? कोण वाजत गाजत गेलाय, बाबा कोर्टात माझा खटला चालू आहे, मला जायची इच्छा आहे फार, आणि आनंदाने वाजत गाजत गेलाय, असं होतं का? नाही होत. इच्छा नसली तरी त्या ठिकाणी जावंच लागतं. तसं या ठिकाणी जीव हा आरोपी आहे, जीव हा आरोपी आहे, न्यायाधीश हा परमात्मा आहे, आणि संत वकील हे संत आहेत. म्हणून या ठिकाणी संतांची इच्छा अशा प्रकारे असते. संत हे स्वतःहून येत असतात. जीवाला इच्छा नसली तरी यावंच लागतं. विठाला विठाला जीवाला इच्छा नसली तरी यावं लागतं. याचं कारण आहे जन्म येणे घाडे पातकांचे मूळ. जन्म येणे घाडे पातकांचे मूळ. घडे पातकाचे मूळ. पातकाचे मूळ. आपोली संचिताचे जन्म येणे घाडे पातकाचे मूळ. जन्म येणे घाडे पातकाचे मूळ. आपुलियावर संचिताचे. आपुलियावर संचिताचे. संचिताचे जन्मायेने घडे पातकाचे मूळ. जन्मायेने घडे पातकाचे. जन्मा येणे घडे पातकांचे मूळ. आपोलिया फळ संचिताचे. आपापल्या कर्मानुसार त्या जीवाला जन्मालाही यावं लागतं. हे प्रारब्धाच्या अधीन आहे. दुसरं म्हणजे संत स्वतःहून येत असतात. त्याचंच कारण जगद्गुरु तुकोबरा इथे सांगतात. परंतु या ठिकाणी संतांचं अवतार कार्य हे स्वतःच्या इच्छेने आहे आणि स्वइच्छेने आहे. बरं का? संत हे स्वइच्छेने काय येत असतात? जीवाला जन्माला यायची तर इच्छा नाही म्हणजे हे काही सोपं नाही. इथे जन्माला येणं तर कठीण आहे. बरं कठीण यातना सहन करावं लागतात. तरी सुद्धा जर संत स्वइच्छेने येत असतील तर ते कशा करता हा प्रश्न पडल्यानंतर याचं उत्तर संत देतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कागदाचे कोणी देते व्रते साच भावे वर्ताय. आणि वैकुंठवासी आलो याच कारणासे. कोणी येते साच भावे वर्ताय. संत येतात. कशा करता येतात? काय गरज आहे? तर गरज ही आहे तर गरज आपल्या जीवाची आहे. आणि ती गरज ओळखून संत महात्मे आपल्यावर दया करण्याकरता किंवा दया येते म्हणून या ठिकाणी येतात. याचं कारण आहे इथे पीडा आहे परंतु तरीही संत येण्याचं कारण असं आहे. येतो कळवळ म्हणून हो येतो कळवळ म्हणून भगवानी येत कळवळ म्हणूनिया. येतो कळवळ म्हणून.
नवे डोळा येतो कळवळा म्हणून या तुमचा माझ्यासारखा जीव या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर करायचं काय हे विसरून गेल्यानंतर संतांसारख्या मायबापांचं हृदय ज्यांच्या अंतःकरणात आहे, जे आपले मायबापासारखी काळजी करतात, ते संत मायबाप आपल्याकरिता कळवळा येतो म्हणून या ठिकाणी येतात. तर ते याकरिता स्वतःहून येतात. संतांचं अवतार कार्य ठरलेलं आहे ते याकरिता की तुम्हा आम्हा जड जीवांचा उद्धार करण्याकरिता उद्धारया उपकारासाठी हे देव उपकारासाठी ओ येथे उपकारासाठी ओ येथे उपकारासाठी हे देव उपकारासाठी हे देव उपकारासाठी हो येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी आले गरजा वैकुंठी गरजा वैकुंठी हे देव उपकारासाठी हे देव उपकारासाठी आले घर जावई आले घर जावई आले घर जावई कुंती येथे उपकारासाठी हो येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी संतांचा अवतार कार्य फार महान आहे. कारण ते आपल्यासारख्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता येतात, नव्हे नव्हे तर आपल्यावरती उपकार करण्याकरता येतात. का तर संतांचं अंतःकरण हे मायबापाचं आहे. आणि एखाद्या मायबापाला कोणाला वाटतं आपलं पोरगं बिघडावं, आपलं पोरगं वायाला जावं, आपलं पोरगाचं हित होऊ नये, असं कुठल्या आईबापाला वाटतं? नाही वाटत. कारण मायबापाचं अंतःकरणच असतं. लेकरू कसंही असलं बघा तुम्ही, ते वाईट जरी वागत असलं ना तरी मायबाप कधी त्याच्याबद्दल वाईट किंवा त्याला दुरवून टाकत नाहीत. त्याला जवळ पुन्हा पुन्हा घेऊनही कुरवाळून सांगतात की बारे हे चुकीचं आहे. हे अंतःकरण माझ्या संतांचं आहे. कारण एकदा एका ठिकाणी एका व्यक्तीला प्रश्न पडला, संतांना संत म्हणतात, मग मला सांगा माऊली ज्ञानोबारायांनी एवढे कष्ट सहन केले, एवढा त्रास सहन केला, अख्ख्या जीवनामध्ये शेवटपर्यंत त्यांना लोकांनी त्रास दिला, मग त्रास दिल्यानंतर आता लोक 4-4 किलोमीटरच्या लाईन त्यांच्या दर्शनाकरता लावतात, हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? त्याचा काय उपयोग आहे? आणि दुसरं म्हणजे संतांनी हे त्रास का सहन केले? जिथे माऊली ज्ञानोबारायांना भिंत चालवता येत होती, जिथे माऊली ज्ञानोबारायांना रेड्याच्या मुखातून वेद बोलवता येत होता, तिथे माऊली ज्ञानोबारायांना काहीही अशक्य नव्हतं या समाजाला सुधारवण्याकरता. परंतु माऊली ज्ञानोबारायांनी तो त्रास सहन केला. कारण संतांची परोपकाराची भावना याकरिता माऊली ज्ञानोबारायांनी पसायदान लिहिलेलं आहे. माऊली ज्ञानोबारायांचं पसायदान जर आपण वाचलं ना, त्या एका पसायदानामध्ये सगळा अर्थ सहज आणि सुलभ होतो आणि सर्व शंका दूर होतात की साधू संतांनी एवढे आघात सहन केले ते कशा करता का? माऊली ज्ञानोबाराय योगी पावना मनाचा योगी पावना मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा
पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वन्ही विश्वरागे झाले वन्ही. अर्थ पहा सुंदर आहे. संती सुखे व्हावे पाणी संती सुखे व्हावे पाणी विश्वरागे झाले वन्ही विश्वरागे झाले वन्ही. या समाजाकरता आघात सहन केले. माऊली ज्ञानोबरायांचं पसायदान वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की माऊलींनी का सहन केले. एवढं सहन करून सुद्धा माऊली ज्ञानोबराय मागतात तर काय मागतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदार हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते विराजाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाओ जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी. सर्वांचं पाठ आहे परंतु माऊली ज्ञानोबराय याचा मतितार्थ लक्षात घेतला. माझ्या माऊलींनी एवढं आघात सहन करून सुद्धा मागण्याची वेळ आली तेव्हा जर हे त्याच जनाकरिता मागत असतील देवा या जनाचं कल्याण कर यालाच म्हणतात संत विठ्ठल. आणि म्हणूनच महाराज सांगतात येथे परोपकारासाठी आले घर जा वैकुंठ. संत कशा करता येतात तर उद्धरया जन जाणा जीवा उद्धरया जन जड जीवा उधराय जड जीवा उधराय अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवांचा उद्धार करण्याकरता संत अवतार कार्याला येत असतात. मग या ठिकाणी महाराज विशेषत्वाने हे सांगतात तर संतांचा जन्म अशा संतांचं अवतार कार्य याकरिता आहे. मला सांगा स्वामींसारख्या ईश्वर विभूती या ठिकाणी आल्या त्या आपल्या कल्याणाकरिता याची प्रचिती आपल्याला नेहमी होत असते. संतांसारख्या ईश्वर विभूती या ठिकाणी आल्या त्या आपल्या कल्याणाकरिता याची ज्ञानोबा तुकोबा यांसारखे संत आपल्याकरिता आले. मग ते आल्यानंतर त्यांनी काय केलं अभंगाचं उजळावया आलो वाटा उजळावया आलो वाटा उजळावया
खरा खोटा निवाडा. संत अवतार कार्याला येत असतात तर ते अवतार कार्याला येण्याकरता किंवा ते येतात याकरिता उत्तम आणि सुलभ आणि सोपा आणि योग्य तो मार्ग या जीवांना दाखवण्याकरता संत अवतार कार्याला येतात. म्हणून तुकोबरे या ठिकाणी वर्णन करतात ज्याप्रमाणे, कारण परमात्माकडे जाण्याकरिता 4 मार्ग सांगितलेले आहेत. एक योग मार्ग, ध्यान मार्ग, भक्ती मार्ग. आणि या मार्गांमध्ये जर अगदी सोपा आणि सुलभ, कारण योग मार्ग, ज्ञान मार्ग हे मार्ग निवडण्याकरता मात्र काठिण्याची परीक्षा द्यावी लागते. म्हणून अगदी सहज आणि सोपा कलियुगामध्ये सांगितलेला मार्ग आहे तो म्हणजे भक्ती मार्ग. म्हणून जगद्गुरु तुकोबरे अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, नकळेन घडे सर्वता, भक्ती पंत बहु सोपा. मग कलियुगामध्ये आल्यानंतर करायचं काय आहे, तर कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण तेने नारायण कलियुगा माझी करावे कीर्तना हो, तेने नारायण दैवे हो, नारायण भेटी, हे नारायण मग ज्या ठिकाणी कलियुगामधलं उत्तम साधन आणि भक्ती साधन सांगितलेले आहे, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कशा प्रकारे नारद मुनी एकदा भगवंताला शोधत शोधत द्वारकेत गेले, मथुरेत गेले, सर्व काही ठिकाणी शोधलेलं आहे, परंतु परमात्मा काही सापडले नाही. मग काय करावं, मग एका ठिकाणी ध्यानस्थ बसले आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत बसले. नामस्मरण करायला चालू केल्याबरोबर दुसऱ्या क्षणी परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. तेव्हा नारदांनी विचारलं, देवा आम्ही तुम्हाला द्वारकेत मथुरेत कुठे नाही तिथे शोधलं, पण तुम्ही काही सापडले नाही. मग आम्हाला जर अगदी त्वरेची तुमची गरज असेल तर आम्ही करावं काय. त्यावेळी दिलेलं उत्तर म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. मग मला सांगा, कुठला शहाणा माणूस आहे ज्याला सोपी वाट सांगितल्यानंतर अवघड वाटेत शिरतो? असं आहे का? एखाद्याला जर सोपी वाट सांगणारा व्यक्ती असेल आणि सोपा मार्ग सांगणारा व्यक्ती असेल, तो मुद्दामून एखादा अवघड वाटेने जातो का? नाही. तुम्ही एखाद्या प्रवासाला निघाले, बरं अमक्या ठिकाणी गावाला जायचंय, गावाला जाताना आपण काय करतो, ह्या पाहुण्याला फोन कर, त्या पाहुण्याला फोन कर, त्या पाहुण्याला फोन कर, कुठून यायचं, कुठला मार्ग सोपा आहे, कुठला मार्ग जवळचा आहे, हा या प्रकारे आपण विचारणा करतो. हा झाला आपला व्यवहारिक दृष्टिकोन. परंतु जर आपल्याला अध्यात्मामध्ये पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करायची असेल, त्या ठिकाणी आपल्याला मार्ग सांगितलेला आहे. बरं कुठला मार्ग? अवघड मार्ग सांगितलेला नाही. काय म्हणतात महाराज, स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे विठ्ठल वाचे गाऊ विठ्ठल. मग मला सांगा, जर स्वल्प आणि सोपा वाट, अगदी सोपा उपाय सांगितलेला आहे, तर कोण माणूस अवघडा शिरेल? बर, मग नाही शिरणार, सोपी वाट आम्हाला दाखवून देणारा पाहिजे. म्हणून आम्ही काय करू, सोपा मार्ग निवडू आणि त्या सोप्या मार्गाने जाऊ. मग आम्हाला हा सोपा मार्ग सांगणारे कोण आहेत, तर ते आहेत संत. संत सांगतात. मग याचा निवाडा करत असताना, मार्ग दाखवत असताना, ते मार्ग दाखवताना काय करतात, खरा खोटा निवाडा. एखादी गोष्ट साधायची आहे, आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण तीच गोष्ट निवडतो. आपल्याला निवडाविषयी नव्हे तर आपल्याला ती निवडाशी वाटते. ती कुठली गोष्ट म्हणजे खरी गोष्ट पाहिजे, खरा मार्ग पाहिजे, खरी गोष्ट पाहिजे. मग मला सांगा, याचा निवाडा करणारे कोण आहेत, तर ते संत आहेत. कशासाठी? संतच का निवाडा करतात आणि खऱ्यात खोटा निवाडा करण्याची गरज काय आहे? या दृष्टिकोनातून विचार केला तर यामध्ये 4 कोट्या पडतात. एक म्हणजे महाराज या जन्माला आल्यानंतर अनुभूती घेत असताना पहिले 4 गोष्टींचा अनुभव येतो आणि त्या 4 गोष्टींमध्ये काही गोष्टी असतात खोट्या, काही गोष्टी खोट्या आहेत, काही गोष्टी खऱ्यात खोट्या आहेत, काही गोष्टी खोट्यात
खऱ्या आहेत आणि काही गोष्टी खऱ्यात खऱ्या. 4 गोष्टी आहेत हा, 4 खोटे पडतात. खऱ्या खोट्या, खऱ्या खोट्या, काही खऱ्यात खोट्या, खोट्यात खऱ्या, खऱ्यात खोट्या, खोट्यात खऱ्या, खोऱ्यात खऱ्या आणि खोट्यात खऱ्या. मग आता यातलं आपल्याला काय करणार? बरोबर. पण त्याचा विचार करायला गेलो तर पहिली खोटी आपण पाहूया. खोट्यात खोटी गोष्ट. खोट्यात खोटं काय आहे? काय वाटतं काय तुम्हाला खोट्यात खोटं? संसार. काय आहे? संसार. खोट्यात खोटा आहे. कशा प्रकारे? माऊली ज्ञानोबराय सांगतात ना, लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार वाया संसार वाया ये रे धन हरिविना वाया ये रे धन हरिविना लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इरझार. लटिका म्हणजे काय? लटिका 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 खोटा. बरोबर. लटिका म्हणजे अहो बोला की. लटिका म्हणजे खोटा आहे. मान्य आहे तुम्हाला? संसार मग चला आता पंढरपूरला. नाही, परंतु आपल्याला तो वाटत नाही. आपल्याला फक्त मंडपात वाटतो. मंडपात बसल्यानंतर वाटतं संसार दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कीर्तन ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं संसार दुःख रूप आहे, काय उपयोग नाही. बाया बघा कीर्तन झाल्यानंतर म्हणतात काय ग उपयोग नाही, काम करून नुसतं मरायचं शेवटपर्यंत, काय त्याचा उपयोग नाही. लेकरं सांभाळतात का नाही त्याचा बी भरोसा नाही. काय आपण ही वणवण करतो. बरं एवढं सगळं आपल्याला पण कुठपर्यंत? चप्पल घालेपर्यंत. बास विषय संपला. तिथून पुढं आनंदाचे डोही आनंद तरंग. काही माणसाला एवढं अप्रूप असतं संसाराचं, एवढं अप्रूप असतं. आणि असे महात्मे आम्हालाच भेटतात बरं का. एखाद्याच्या घरी कीर्तनाला जाताना लोक म्हणतात ताई चहा प्यायला या, चहा प्यायला या. बरं आम्ही थोडस काय वेळेअभावी टाळणं होतं. आम्ही एका ठिकाणी गेलो. एका महात्म्याने सुरुवातीला म्हणले काय नाही महाराज, या संसाराचा उपयोग नाही. तुमच्यासारखी माणसं कीर्तन करतात, आनंद मिळवतात, तुमचं आपलं बरं आहे, आमचं काय खरं नाही, कष्ट करावं लागतं. हे कुठं? स्वागत करताना आतमध्ये गेलो, सोफ्यावर बसलो. सोफ्यावर बसल्यानंतर मग त्या महात्म्यांचं बोलणं चालू झालं. म्हणले ताई हे दिसतंय ना, हे सगळं मी केलंय. ते दिसतंय ना, मी केलंय. म्हणले पोरांना काय करायचे टेन्शन नाही. म्हणले मी सगळं कमवून ठेवलंय, काय त्यांना टेन्शन घ्यायची गरज. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य. मग आपल्याला ज्या गोष्टी खऱ्या आणि खोट्या यामध्ये आपल्याला साम्य कळालंय का? नाही कळालं. आणि कनका पडू ग बाळाच्या भरी, आणि कनका पडू ग बाळाच्या भरी, आणि कनका पडू ग बाळाचे भरी. इथे थोर आहे थोर आहे नागवान. कनका पडू ग बाळाचे भारी, आणि कनका पडू ग बाळाचे आणि कनका पडू गवळाचे भरी, पुढे आहे तुरी नागवान. लक्षात घ्या की या संसारामध्ये सर्व काही कळालं, परंतु हा संसार कसा आहे दिसताना मात्र वाटतो कसा? अगदी खरा. काय वाटतो? मग याचं उदाहरण माऊली देतात की मृगजळ दिसे साचपण ऐसे. जसं काही एखादं मृगजळ आहे आणि त्या मृगजळाकरिता हरिण जसं धाव घेतं, हा मृगजळ अस्तित्वात असतं का?
नाही. परंतु हरिण त्याच्यासाठी धाव घेतं. तिथं गेल्यानंतर कळतं की त्याचं अस्तित्व नाहीये, परंतु ती धाव संपते का? नाही. तसंच या संसाराचं आहे. संसार मिथ्या आहे, खोटा आहे, पण तो कळायला अवघड आहे. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, हो फलकट तो संसार. फलकट तो संसार, अर्थात तो खोटा आहे, तो मिथ्या आहे आणि त्या संसार आपल्याला खरा वाटतो, जसं की मृगजळ. म्हणून या ठिकाणी उदाहरण देतात. एका ठिकाणी जनक राजाचे एक दिवस स्वप्न पडले. स्वप्न असं पडलं की त्यांनी स्वप्नामध्ये स्वतःला भिकारी झाल्याचं पाहिलं. काय पाहिलं? भिकारी झाल्याचं पाहिलं. मग हे पाहिल्यानंतर चैन पडे ना. महाराज राजाचं वैभव आहेत आणि ते दररोज राज्यपद त्याचा अनुभूती घेत आहेत आणि यामध्ये जर भिकारी झाल्याचं स्वप्न पडलं, त्यामध्ये त्यांना चैन पडे ना. अस्वस्थ झाले. या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की त्या ठिकाणी त्यांना प्रश्न असा पडला, हे खरे किती खरे, हे खरे किती खरे, नेमकं काय खरं आहे? मग या ठिकाणी महाराज राजा आहे आणि राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना आव्हान केलं की माझ्या या प्रश्नाचं उत्तर जो कोणी देईल त्याला मी बक्षीस देईल. काय सांगितलं? फार मोठं बक्षीस देईल, फक्त मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. अनेक विद्वान ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु राजाच्या उत्तराचं समाधान झालं नाही. आता मात्र त्या राजाची काय झालेली आहे, अस्वस्थता अगदी वाढली आणि त्या अनुषंगाने क्रोध वाढला. मग त्यांना वाटलं माझ्या प्रश्नाचं उत्तरच कोणाकडे कसं नाही, म्हणून प्रत्येकाला तुरुंगामध्ये टाकण्यात चालू केलं. एका ठिकाणी त्या ठिकाणी कहोड नामक विद्वान ब्राह्मण होते. त्या ठिकाणी तेही आले. तेही आल्यानंतर त्यांनीही उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु समाधान झालं नाही. त्यांनाही तुरुंगात टाकलं. मग आता करायचं काय? इकडे कहोड नामक जे ब्राह्मण होते, विद्वान ब्राह्मण होते, त्यांचा मुलगा अष्टवक्र त्याचं नाव, आणि त्या ठिकाणी त्याला समजलं की वडिलांना तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. म्हणून काय केलं, आता वडिलांची सुटका करायची म्हणून तो मुलगा अष्टवक्र त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर सर्व सैनिकांनी अडवून धरलं, कारण अष्टवक्र म्हणजे त्यांचं 8 ठिकाणी अंग वाकडं असं होतं. आणि अशा अवस्थेत बघून कोणाला वाटेल की हा प्रश्न उत्तर देईल, म्हणून त्यांना आत जाऊ दिलं नाही. आणि त्यांचं 8 ठिकाणी अंग वाकडं असण्याचं कारण असं की आईच्या गर्भामध्ये असताना आईला झालेलं जे श्रवण होतं, ज्या साधनेचं, ज्या ज्ञानाचं श्रवण होतं, त्या ज्ञानाच्या श्रवणाने त्या ठिकाणी गर्भामध्ये असताना वडिलांची चूक काढण्याचा त्या ठिकाणी अपराध त्याच्याकडून घडल्यामुळे वडिलांनी त्या ठिकाणी शाप दिला की तू 8 ठिकाणी कधी कुठे काढली? गर्भामध्ये असताना. मायबाप त्या ठिकाणी पहिल्या बायका
ह्या गरोदर असताना ध्यान किंवा ग्रंथ याचाच फक्त वाचन आणि श्रवण करायच्या त्या ठिकाणी, त्यामुळे अशी संतती त्यांच्या पोटी जन्माला यायची. आता जर बघितलं, आता आई मोबाईल घेऊन बसते म्हणून पोरही रील्स, फक्त रील्स. आता आयच रील स्टार झाल्यात, त्यामुळं पोरांनी रील्स बघितले तर त्यांना काही गैर वाटत नाही, बरोबर. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे मायबाप. प्रत्येक युवक किंवा येणारी जी पिढी आहे ती आपल्या भारत मातेचं, भारत देशाचं भवितव्य घडणारी पिढी आहे. त्यामुळे ती पिढी उत्तम जन्माला यावी याकरिताच आपण लक्ष दिलं पाहिजे, ना की मोबाईल या गोष्टीने एवढी लोक व्यसनाधीन झालेली आहेत. मरज एवढी. पहिली माणसं सकाळी उठल्यानंतर चार चौघात बसायची, एखाद्या विषयाची चर्चा करायची, एकमेकाचं दुःख वाटून घ्यायची, आपल्या एकमेकांची चौकशी करायची. आता जर बघितलं, चार माणसं जवळच असतात, पण कशी असतात? अशी असतात, फक्त अशी. मान, ते मोबाईल मध्ये बघून त्यांची माना दुखायला लागल्या, परंतु मोबाईल काही नाही सुटत. परंतु हे कुठेतरी घातक आहे. विज्ञान चांगलंही तेवढं माईबाप आणि वाईटही तेवढं. आपल्याला कळलं मात्र एवढं पाहिजे त्याचा वापर किती करावा. म्हणून प्रत्येक आईने हे ठरवलं पाहिजे, माईबाप जिजाऊंनी शिवाजी घडवले, अशाने घडवले. रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, आपल्या स्वराज्याकरिता काय योग्य आहे त्या जिजाऊने सांगितलं. आणि ती ज्वाला स्वराज्याची उर्मी किंवा स्वराज्य मिळवण्याची जी त्यांच्यामधली असलेली ऊर्जा आहे आणि जी शिवाजी राजांच्या हृदयामध्ये जी प्रस्ताप करणारी कोण आहे तर ती जिजाऊ माता आहे. लहानपणापासून सांगितलं, शिवबा हे दिवस मात्र बदलायचे, आपल्या स्वराज्यावरती आपलाच अधिकार असला पाहिजे, हे त्या जिजाऊने लहानपणापासून ठणकावून सांगितलेली ती जिजामाता होती. म्हणून शिवाजी राजे घडले मायबाप, लक्षात घ्या. मग आत्ताच्या जिजाबाई थोडा फोन बाजूला ठेवा आणि आपल्या शिवाजींकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल लोक म्हणतात पोरं बिघडली. आताची पोरं काही चांगली नाहीत, पोरं फार बिघडली. पोरं सारखी मोबाईल घेऊन बसतात. मला सांगा, तुम्हीच मोबाईल घेऊन बसले तर ते का नाही बसणार? तुम्ही हरिपाठ कधी वाचला नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी कधी वाचली नाही, त्याच्या समोर कधी ज्ञानेश्वरी घेऊन बसला नाही, त्याच्या समोर कधी हरिपाठ वाचला नाही, आणि तुमच्या अपेक्षा पोरांनी हरिपाठ घेऊन बसावा, कसं शक्य? बदल हा आपल्यापासून असावा. लहान मूल हे एखादा कुंभार जसा आपल्या मातीला आकार देत घडा बनवतो ना, तसंच लहान मुलाचं असतं. लहान मूल हे मायबापाकडे घरातलं वातावरण पाहत असतं की आपल्याला काय करायचे. तुम्ही जर निरीक्षण केलं तर पहा, त्याच्या समोरचे दिसन ना ते लेकरू म्हणतं मला डॉक्टर व्हायचं. समोर डॉक्टर दवाखान्यात जाऊन या, ते दुसऱ्याच दिवशी म्हणतं मला डॉक्टर व्हायचंय. शाळेत गेलं, मला शिक्षक व्हायचंय. त्याला दिसलं ते म्हणणार आहे. म्हणून आपल्याला ठरवायचंय, त्याला दाखवायचं काय आहे. विठ्ठल असो, आपला विषय कुठे चालला होता? आता तुम्ही म्हणसान हेच आम्ही सांगायचं तर तुम्हाला कशाला उभं केलं. विषय अष्टवक्राचा चालला होता. अष्टवक्र, मग त्या ठिकाणी वाटलं आपल्या वडिलांना तुरुंगातून सोडवावं. असे काही पुत्र असतात, काही सोडवण्याची भाषा करतात किंवा सोडवण्याची वृत्ती ठेवतात, सोडवण्याची जिज्ञासा ठेवतात, माय बापाला सोडवावं, आणि काही जण स्वतः नेऊन सोडतात. बरोबर? अष्टवक्र त्या ठिकाणी आलेले आहेत जनकाच्या दरबारी आणि सांगितलं मी देतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्या ठिकाणी जेव्हा प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता आले जनक राजा, सर्व दरबार भरलेला होता, त्या ठिकाणी हसले. तेव्हा अष्टवक्राने विचारलं हसले का? त्यांनी सांगितलं तुमचा शरीरयष्टी पाहून हसले. तर त्यावेळेस अष्टवक्राने हे हसले, कारण सांगितलं
तेव्हा जनक राजाने विचारलं तुम्ही का हसले? त्याने सांगितलं मला वाटलं इथे राजाची सभा होती पण इथे सगळे चर्मकार दिसतायत. राजाला वाईट वाटलं. का हे तुमचं उद्गार कशा करता? त्याने सांगितलं जी व्यक्ती चामड्यावरून जर ज्ञानाची पर्वा किंवा चामड्यावरून परीक्षा करत असेल तर त्या ठिकाणी ज्ञानाला वाव नाही महाराज. आणि हीच परिस्थिती कुठेतरी आपल्या ठिकाणी आहे बरं का. आता सध्याला ती बघायला भेटते. माणूस ज्ञान पाहत नाही महाराज. सध्याची परिस्थिती अशी आहे कीर्तनकार जेवढ्या मोठ्या गाडीत नाही तेवढा मोठा कीर्तनकार मानला जातो पण ते अस्तित्व नाही. तो कीर्तनकार साधना काय करतो, त्याचं ज्ञान काय करतो, त्याचं ज्ञान काय आहे हे कधीतरी पहा. आणि मला वाटत नाही यामध्ये कीर्तन करताना त्यापेक्षा तुम्ही श्रोते मंडळी तुमच्या हातात आहे. इथे उभा कोणाला करायचं? आम्ही उभे आहेत ना ते फक्त तुमच्या अधिकाराने उभे आहेत, आमचा अधिकार नाही. तुम्ही कुठेतरी ती गोष्ट आम्हाला योग्यता मानलेली म्हणून आम्ही इथे उभे आहेत. म्हणून मायबाप श्रोत्यांना विनंती आहे तुमच्या हातात आहे सगळं की इथे उभा कुणाला करायचं, तो अधिकार कुणाला द्यायचा. असो विषय फार लांबतो आहे परंतु त्या ठिकाणी विचारल्यानंतर प्रश्न उत्तर देणार? हो उत्तर देणार. काय आहे माझा प्रश्न? असा आहे हे खरं की ते खरं, हे खरं की ते खरं. अष्टवक्राने हास्य केलं आणि सांगितलं साधं आणि सोपं आहे महाराज. म्हणले हेही खोटं आणि तेही खोटं. कशा प्रकारे? त्यावेळेस त्या राजाचं समाधान झालं. बाकीचे मंडळी उठले आणि सांगितलं विचारलं राजा या उत्तराने तुमचं समाधान कसं झालं हे आम्हालाही सांगावं कारण या प्रश्नाचं मूळ काय आहे ते आम्हाला माहित नाही. तेव्हा राजाने सांगितलं मला स्वप्न अशा प्रकारचं पडलं होतं की मी स्वप्नामध्ये बेकारी झालो. माझा प्रश्न होता हे खरं की ते खरं. या विद्वान व्यक्तीने उत्तर असं दिलेलं आहे हेही खोटं आणि तेही खोटं. अर्थात याचा सार असा आहे हे राज्यपद जे आहे तेही खोटं आहे आणि जे स्वप्नात आहे तेही खोटं आहे कारण हा संसार मृग जळावत जाईल रया. मृग जळावत कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळावत जाईल रया. मृग जळावत जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळावत जाईल लया. मृग जळावत जाईल लया. मृग जळावत जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळावत जाईल रया. मृग जळापण माने हेही खोटं आहे आणि तेही खोटं आहे. म्हणून खोट्यात खोटा हा संसार आहे. जास्त वेळ घेत नाही फार वेळ झालेला आहे परंतु तरीही या गोष्टी पूर्ण करते. पहिलं खोट्यात खोटं काय आहे? संसार आहे. खोट्यात खोटं. खोट्यात खरं आहे ते म्हणजे जीव आहे कारण हा परमात्म्याचा अंश आहे म्हणून हा खरा आहे. या ठिकाणी मान्य हे आहे की देह हा अविनाशी आहे तो कधीतरी जाणार आहे परंतु जीव हा परमात्म्याचा अंश असल्याने तो खरा आहे. दुसरं म्हणजे खोट्यात खरं ते म्हणजे काय आहे तर माया आहे. आणि चौथी कोटी सांगितलेली आहे ते म्हणजे खऱ्यामध्ये खरं ते म्हणजे भगवंताचं नाम. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. खऱ्यामध्ये खरं कुठली गोष्ट आहे खऱ्यामध्ये खरी? ती एकमेव गोष्ट आहे ते म्हणजे भगवंताचं नाम. ते चिरंतर आहे, ते अविनाशी आहे, ते सत्य आहे, ते साच आहे आणि ते खरंही आहे म्हणून ते परमात्म्याचं नाम आहे. तुका म्हणे तुझी खरा, तुका म्हणे तुझी खरा येर वाऊगा पसारा. येर वाऊगा पसारा. येर वाऊगा पसारा. तुको म्हणे तोची खरा येर वावुगा पसारा. येर वावुगा पसारा. वावुगा पसारा. तुका म्हणे तुझी खरा येर वाऊगा पसारा.
सत्य तू विठ्ठला एकमेव सत्य आहे आणि ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या खऱ्या आणि खोट्याचा निवाडा करणारा. मग खऱ्या आणि खोट्याचा निवाडा कोण करता? एक म्हणजे देव. माझे गडी कोण? हा निवाडा कोण करता? देव करतो. मात्र दुसरा अधिकार कोणाला आहे? संतांना. फक्त संतांना अधिकार कशा करिता आहे? तर संतच उत्तम आणि खरा निवाडा करतात. उत्तम निवाडा आणि खरा निवाडा करणारे जर कोण असतील तर संत आहेत. ते कशा प्रकारचा निवाडा कशा प्रकारचा आहे एक थोडक्यात सांगून जाते. राजहंसाप्रमाणे राजहंसाची उपमा संतांना देतात. याचं कारण असं, राजहंस आणि बगळा यामध्ये फरक असा आहे, बगळे पांढरेच असतात, परंतु राजहंसाचं उदाहरण का दिलं तर हंस श्वेते बकश्वेते को वेदो बकहंसया निरक्षीरा विभागे विवेके. विवेकाने काय होणार आहे? जर राजहंसाचं उदाहरण देतात कशा करता तर राजहंस अशा प्रकारे दूध आणि पाणी जर मिक्स करून तुम्ही राजहंसा पुढे ठेवलं ना तर तो राजहंस त्यातलं फक्त आणि फक्त काय सेवन करतो? दूध सेवन करतो. पाणी खाली ठेवतो. त्याच जागी बगळाही त्याच्यासारखाच दिसतो. मग पांढरे कपडे घातलेले सगळेच बगळे. हे तुम्ही म्हणले, मी नाही म्हणले. मग आता सगळेच बगळे खरंच सांगतात याचंही नाही. मग सगळेच बगळे काय करतात? खरं सांगतात का? मग आमच्यासारखे पांढरे कपडे घातलेले उभेच राहतात. मग सगळेच बगळे सगळंच खरं सांगतात का? नाही. म्हणून काय करतात? संतांना बगळ्याची उपमा देता, संत राजहंसाची उपमा देतात संतांना. याचं कारण असं, ते विवेकाने विचार साधतात आणि विवेकाने खरा आणि खोटा निवाडा अगदी उत्तम रीतीने करतात. ज्याप्रमाणे एक धावता दृष्टांत सांगून जाते संतांचा निवाडा हा कशा प्रकारे असतो. आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये निवाडा करायला गेलो तर अनेक गोष्टी पाहतो, पण त्यामध्ये संत एकच पाहतात, खरी गोष्ट. प्रल्हादाचा मुलगा आणि त्यांच्या गुरूंचा मुलगा यामध्ये वाद झाला. श्रेष्ठ कोण आहे? तो वाद राजापर्यंत गेला. राजाने सांगितलं, राजाने जेव्हा प्रश्न विचारला की मुलगा श्रेष्ठ कोण किंवा श्रेष्ठ कोण, प्रल्हादाच्या मुलगाने प्रश्न विचारला की श्रेष्ठ कोण, गुरुपुत्र श्रेष्ठ की मी श्रेष्ठ. त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं, हे साहजिकच आहे की माझ्यापेक्षा श्रेष्ठ जर माझे गुरु असतील तर त्यांचा मुलगा हा तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी ते म्हणले, जर श्रेष्ठ तो ठरला तर ज्याने कनिष्ठ ठरेल त्याने आत्महत्या करायची असं ठरलंय. काय सांगितलं? जो कनिष्ठ ठरेल त्याने आत्महत्या करायची असं ठरलंय. बघा सांगा तुम्ही निवडा काय करता. तेव्हा प्रल्हादाचे उद्गार आहे. त्याने सांगितलं तू जाऊन आत्महत्या करू शकतो. स्वतःच्या पोटच्या लेकराला काय सांगितलं? आत्महत्या करू शकतो. कारण हा संतांचा निवाडा आहे, हा विवेकाचा निवाडा आहे. हा मात्र ह्याच्यामध्ये भेद केला जात नाही. मग निवाडा करण्याचा अधिकार फक्त संतांना दिला. याचं कारण असं, चार व्यक्ती चार दोष ज्या ठिकाणी असतात ते निवाडा कधीच करू शकत नाहीत. एक म्हणजे भ्रम, दुसरं म्हणजे प्रमाद, तिसरं म्हणजे विप्रलसा आणि तिसरं म्हणजे करुणावट. या ठिकाणी या चार दोषांचे ज्या ठिकाणी घर असतं त्या ठिकाणी ती व्यक्ती न्याय निवाडा किंवा खरं खोटं यातला भेद किंवा खरं आणि खोटं हे दाखवून देऊ शकत नाही, उत्तम निवाडा करू शकत नाही. म्हणून याचा अधिकार फक्त संतांना हे आहे की त्यांचा अधिकार तेवढा आहे. याचं कारण आहे. मग संत याचा निवाडा करतात. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. मग कशाचा निवाडा करतात? तर आम्ही जे बोलतो आहे ते सत्यच आहे याचा विश्वास तुम्ही का ठेवावा? याचं कारण असं, हे फक्त निव्वळ आमचे शब्द नाही. जसं एखादा कीर्तनकार निव्वळ त्याचं बोलत नाही, हे फक्त आणि फक्त आम्ही संतांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तसंच आम्हाला बोलवणारा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे माझे बोल नाही, मला चालवणारा मला बोलवणारा बोलवेले बोल बोली आ बोलवेले
बोलवेले बोल धनी विठ्ठल सन्निधान धनी विठ्ठल सन्निधान बोले बोले बोलवेले विठ्ठल सन्निधान विठ्ठल बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध तुकोबाराय सांगतात बाबांनो यामध्ये मी काही आहे, मी बोलत नाही असं सांगतात चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलविते त्या परमात्म्याशिवाय बोलवणारा कोणी नाही यामध्ये माझं असं काही नाही तो परमात्मा माझा धनी माझा विठ्ठल जो काही त्याच्या बुद्धीने माझ्या बुद्धीमध्ये येत आहे ते परमात्म्याचे आशीर्वाद किंवा परमात्म्याचं जे म्हणणं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे याचा फक्त एक दुवा आणि एक मार्ग आहे बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध मग जर माझा मालक तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे आणि मला बनवणारा जर माझा धनी माझा विठ्ठल आहे तर यामध्ये शंका नाही तरी म्हणी नाही शंका बळे एका स्वामीच्या तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अगदी वेळ कमी असल्याने थोडंसं धावतं घेते क्षमा मागते वेळ जर पुढे जात असेल परंतु तरीही माझ्या प्रयत्नाने थोडंसं आवर्त घेण्याचा प्रयत्न करते कारण कीर्तनकाराला हे वेळेचं बंधन असतं आता ते पाळायचं का नाही पाळायचं हे जरी आमच्यावर असलं तरी सुद्धा हा नियमातच राहणं गरजेचं असतं म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तरी म्हणी नाही शंका शंका घेऊचं कारण नाही कारण बोलवणारा तो परमात्मा आहे बळे एका स्वामीच्या कारण महाराज सांगतात बळीयाचा अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही बलवान होण्याचं कारण असं आहे तो परमात्मा आम्हाला चालवणारा आम्हाला बोलवणारा अगदी बलवान आहे जसं बापाच्या खांद्यावर बसल्यानंतर लेकरू मोठं दिसतं त्याला भलेही जग त्या बापाच्या वरचं दिसत असेल बापाच्या वरती मोठी दिसत असेल परंतु तरी सुद्धा खांद्यावर आणि ती नजर पोहोचवणारा मात्र बाप आहे हे विसरून चालत नाही बरोबर तसंच आमचा बाप जो पंढरीला आहे ना त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने सांगतात आम्हाला खांद्यावर घेतलेला आहे आणि त्या खांद्यावर घेतल्याने परमात्म्याने आम्हाला खांद्यावर घेतल्याने आम्हाला ते जग आणि ती दृष्टी आमची फार पुढे गेलेली आहे किंवा आम्हाला जे दिसतंय ते पुढचं दिसतंय कारण आमच्या बापाने आम्हाला खांद्यावर घेतलेलं आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आमचं बळ येण्याचं कारण असं तो परमात्म्याने आमच्या बापाने आम्हाला जे बळ दिले ना त्या बळावर आम्ही बोलतोय मग काय बोलतो विठोबा रखो माई विठोबावर बसलेले वट्ट्यावर बसलेले झाडाखाली बसलेले जेवढ्यांना माझा आवाज जातोय तेवढे सर्वांनी हात वरती करा वा फार छान दिसतंय असंच ठेवा बोला सर्वांचा आवाज आला पाहिजे बरोबर जिथपर्यंत जातोय तेवढा आवाज आपला आला पाहिजे कारण हे फक्त भगवंताचं नाम आहे आणि माझा आवाज त्या परमापर्यंत पोहोचला पाहिजे ही भावना ठेवून सर्वांनी अगदी दणदणीत आवाज काढा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया
वारकऱ्यांना दिसत असेल महिला वर्गांची संख्या फार मोठी आहे का? आहे की नाही? महिला वर्गांची संख्या मोठी आहे आणि जसं जसं लाडकी बहीण चालू झाली आहे महाराज तसं तसं आवाज बी चांगला वाढलाय. गावाकडे सांगितलं जातं 1,500 महिन्याला येतात, बोलायचं काम. हा विषय तर झालेला आहे. महिना झाला रे झाला लगेच त्यांना मेसेज बघायचा असतो, आलंय का आलंय का. बरोबर का नाही? मग आवाज तुमचा फार वाढलाय का? यांचा आवाज, बरं यांचा आवाज तुम्हाला आला का? आला का? नाही आला. यांचा आवाज जर सांगा की मोठेने, यांचा आवाज आला का? यांचा आवाज आला का? यांच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त आलाच, कारण घरी तर यांना आवाज काढू देत नाही. तुम्ही म्हणले हे बरं झालं. बोला महिला वर्ग, इथे कोणीही म्हणणार नाही. बोला नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. आवाज येईना आवाज येईना. बोला नामदेव जनाबाई, बारीक बारीक बारीक. सोपन काका मुक्ताबाई, आवाज. बोला नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. वा वा वा, आवाज आवाज. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. बोला मागच्या बाया म्हणत नाही. विठाला विठाला. काहींना आता कीर्तन चालू झाल्यासारखं वाटत असेल. असो, विषय असा चालू होता, वेळ झालेली आहे, परंतु जगद्गुरु तुकोबराय सांगतात संतांचा अवतार कार्याचं प्रयोजन असं आहे. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, बोलविले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध. जगद्गुरु तुकोबराय सांगतात यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. याचं कारण असं की तरी म्हणा नाही शंका, बळे एका स्वामीच्या. बरोबर, तो बोलवणारा तो पांडुरंग परमात्मा आहे, तो आमचा स्वामी आहे, तो आम्ही त्याचे दास आहोत आणि मालकाने जे सांगितलं ते फक्त कार्य आम्ही पार पाडत आहोत. म्हणून त्याच्या कृपा आशीर्वादाने जे काही बोलतो आहे ते बोलतो आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात यामध्ये विचार केला तर या मार्गाने, ज्या मार्गाने तुम्ही जात आहात, जे संतांनी मार्ग सांगितला आहे, आम्ही जो मार्ग सांगू तो मार्ग नक्कीच फसवणुकीचा नसेल, नक्कीच खोटा नसेल, तो उत्तमात उत्तमच असेल. कारण या ठिकाणी गबाळ्याचे काम नाही. अभंगाचं 4थं चरण. तू का म्हणे नाही